गीता वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. शब्द आहे गीता. त्या गीता शब्दाचा मूळ शब्द आहे का नेमका काय आहे? गीता शब्दामध्ये किती अक्षर आहेत? लक्ष करा बरं का. गीता असणारं जे नाव आहे याच्यामध्ये किती अक्षर आहेत? दोनच असणार अक्षर आहेत. त्या दोन अक्षराचा महिमा सांगितलेला आहे. गीता म्हणता ऐसे दोन्हीच अक्षरे. किती अक्षरे? फक्त दोन अक्षर. बस खरे, अरे बस. गीता म्हणता ऐसे दोन्हीच अक्षरे, दोनच अक्षर त्यानं जर म्हटले का नाही, पापते निर्धारे दिशालंघी. एखाद्या माणसाच्या जवळ जर पाप येऊ लागलं का नाही, त्याच्या मुखानं जर त्यानं गीता शब्द उच्चारला, पाप त्याच्या जवळ येत नाही, पाप सुद्धा असणारे पळून जातं. पापाचे कळप, ते पाप सुद्धा त्याच्या जवळ येत नाही, पाप सुद्धा त्याच्या असणार तिथून असणार पळून जातं. ऐका त्याच्या पुढे महिमा. गीता महिमा बोलवेना वाचे. हा महिमा फार असणारा तो श्रेष्ठ आहे. गीता गीता वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. त्याला मात्र पुन्हा मात्र जन्म अजिबात नाही. त्या जन्माच्या बाबतीमध्ये दोन वाक्य सांगतो, लक्ष देऊन ऐका बरं का. सांगा, तुम्हाला परत जन्माला यायचंय का? सुरुवातीला विचारलं होतं बरं का मी. परत जन्माला यायचं? इकडे कुणाला? अजिबात नाही. हा 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 ऐका ऐका. परत जन्माला जर यायचंच असेल तर हरिदासाच्या घरीच असणाऱ्या जन्माला यावं. नाही तर कुठेही कामधंद्याला करण्याकरता काय उपयोगाचं आहे? अजिबात असणाऱ्या जन्माला यायचं नाही. ऐका, जन्माला जर परत यायचंच नसेल तर त्याला दोन मार्ग सांगतो. त्या माणसाला परत जन्माला येण्याची गरज पडत नाही. तिसरा महिमा तो गीतेमध्ये सांगितला. नंबर 1, सारखं मुखानं देवाचं नाम चिंतन घ्या. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा. शेवटच्या क्षणापर्यंत काय करा? देवाचंच नाम चिंतन करीत राहा. असा जर मृत्यू झाला पुन्हा तुम्हाला जन्म नाही. पण खरं सांगू तुम्हाला, माझ्या सहित तुमच्या सहित शेवटच्या क्षणाला देवाचं नाव येणार, कुणालाच येणार नाही बरं का. सगळेजण काय म्हणतात? नाटाला बोल. कुणाला? नाताला. नाताला. आता तुझं बक्की. आता बक्की विठ्ठल विठ्ठल म्हण. त्याला म्हणायला लागलं, म्हणा काका विठ्ठल विठ्ठल म्हणा. काय काय? अरे देवाचं नाव घेतो, देवाचं नाव घे, पण अजिबात म्हणत नाही. कुठला तरी सासरा म्हणला का सुनाला बोलवा, सुनाला म्हणायचं तर लवकरच मरून जाईल. वैतागून गेलं की काय ना, अजिबात नाही. नाताला बोलवा म्हणेल, नातीला बोलवा म्हणेल, मुलीला बोलवा म्हणेल. अरे खरं सांगू का, हे सगळे जे आहेत का नाही, हे मरणाच्या तावडीतून सोडवणार कोणी सुद्धा नाही, अजिबात नाही. खरं सांगू तुम्हाला, सगळ्याला कळून आलेलं आहे, सगळ्याला कळून आलेलं आहे. मी तर म्हणतो ना, करुणाला आणखी एकदा एकदा यांना नमुना दाखवण्याकरता. तरी लोक विसरून गेले हो. हरिपाठला चला म्हणजे हरिपाठ म्हणजे काय असतं त्याला तुला कळत, जरा थांब, करुणा येऊ दे परत एकदा. अरे लोकाला ही जे करुणा आला का नाही, सगळ्याला नमुना असताना तो दाखवला. ऐका, एक महिमा सांगतो, शेवटच्या क्षणापर्यंत देवाचं नाव घ्या, परत त्याला जन्माला येण्याची गरज नाही. दुसरा महिमा सांगतो, शेवटपर्यंत मी असो तुम्ही असो, देवाचं नाव शेवटपर्यंत येणार नाही. याच्यापेक्षा दुसरा महिमा असा सांगतो, मरेपर्यंत देवाला शिव्याच देत राहा. गोष्ट लक्षात आली का? शिव्या दिलेला सुद्धा दृष्टांत आपल्याला माहिती आहे. पुन्हा दिला शिव्या? शिशुपाले शिव्या दिल्या सभे आत. अहो ही घरात नाही दिल्या. घरात दिल्या का? घरात नाही दिल्या. गल्लीत दिल्या का? गल्लीत पण नाही. चौकात दिल्या का? अजिबात नाही. शिव्या कुठं दिल्या? शिशुपाले शिव्या दिल्या सभे आत. अहो सभा भरलेली होते आणि तिथं काही साधे लोक होते का? राजे महाराजे. आणि तसल्या ह्याच्यामध्ये शिव्या शिशुपालानं कृष्णाला दिल्या. पण घटना काय घडली?
सुदर्शन चक्राला आज्ञा दिली, शिरकमल उडवलं, परत शिशुपाल जन्माला आला नाही. जरी तुम्हाला भांडणच करायचं असेल, द्वेषच करायचा असेल, कृष्णाचं नामचिंतन करा, विठ्ठलाचं नामचिंतन करा. आपल्याला सगळ्यात जास्त मित्राची कधी आठवण येत नाही, दुश्मनाची आठवण येते. बरोबर आहे का नाही? मग विरोध जरी भक्ती करायची असेल तर विरोधी भक्ती सुद्धा देवाचीच करा. विरोधी भक्ती केल्याच्या नंतर सुद्धा परत जन्माला माणूस येत नाही. 2 भाग. आणि तिसरा भाग असा आहे, गीता गीता वाचे जे म्हणती. जर तुम्ही तुमच्या मुखानं गीता म्हटलात तरी सुद्धा परत जन्माला तुम्ही येणार नाहीत. म्हणून एक काम करा, दररोजचं नित्य नेमानं आपल्या वाचेनं गीता म्हणा. अभंगाचं 2रं चरण. नित्य वाचे वदता अक्षरे, नित्य नित्य बंद नका करू. हा हा भव सिंधू अर्धक्षानी, विद्यामध्ये अक्षरे, भव सिंधू अर्धक्षानी. नित्य वाचे वदता अक्षरी, भव सिंधू तरी अर्धक्षणी. फक्त अर्धक्षण शब्दाचा अर्थ सांगतो. भागवतामध्ये अर्धक्षण शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सांगितले, त्रुटी, पल वगैरे असे काही अर्थ सांगितलेले आहेत. पण आपल्याकरता सोप्या भाषेमध्ये सांगतो. आपल्या डोळ्याला पापणी आहे, पापणी म्हणजे ही केस, बरोबर आहे का नाही? आपल्या सोप्या भाषेमध्ये सांगतो, ही जी पापणी आहे का नाही, एकदा ज्यावेळेला लवते, असं आपण म्हणतो, एकदा ज्यावेळेला लवते त्यावेळेस एक क्षण होतो. लक्ष करा बरं का. आणि आपल्या अभंगामध्ये आहे, भव सिंधू तरे अर्धक्षणी. डोळ्याची पापणी खाली येण्यापेक्षा अर्ध्यापर्यंत जरी आली तरी तो भवसिंधूचा सागर असणारा तरुण जातो. शेवटी नात्राय वर्णन करतात, एका जनार्दनी जयाचा हा नेम, आणि तया पुरुषोत्तम न विसमने. ज्यानं नित्य नेमानं गीतेचं श्रवण केलं त्याच्या बाबतीमध्ये देव मात्र कधी सुद्धा त्याला विसरत नाही. सगळ्यात अगोदर जर गीता ऐकली कुणा असेल, कुणा ऐकली सगळ्यात अगोदर? काही कीर्तनाला बसलेले लोक म्हणतील, महाराज मी काही तिथं नव्हतो बरं का, मला काय माहित नाही बरं का. सगळ्यात अगोदर गीता कुणा ऐकली? सगळ्यात अगोदर गीता असणारी अर्जुनाला ऐकली. पण याच्या पुढलं एक वाक्य ऐका बरं का. कृष्णाचं प्रेम अर्जुनावर किती होतं हे जर सांगायचं म्हटलं का नाही,
ज्या आईच्या पोटी जन्म झाला त्या आईला सुद्धा कृष्णानं गीता सांगितली नाही, अजिबात नाही सांगितली. आईच्या पोटी जन्म झाला, आईला गीता सांगितली नाही. एवढंच नाही, ज्या बापानं स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही, यमुना नदी पार करून दिली टोपलीमध्ये, मरण्याची शक्यता होती, त्या बापाला सुद्धा गीता सांगितली नाही. ऐका बर का, ज्या यशोदा मातेनं गावातले एवढे भांडणं सहन केले, चोऱ्या मोऱ्या असतील, लोकांचं एवढं बोलणं तिनं सहन केलं, तिला गीता सांगितली कृष्णानं? अजिबात नाही हो, तिला पण नाही. याच्या पुढे सांगू, शिकण्याकरता सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये गेला, गुरुला सांगितली? अजिबात नाही, गुरुला सुद्धा नाही सांगितली. सनकादिकाला नाही, कुणाला नाही, कुणाला नाही, कुणालाच सांगितली नाही. तेवढी गीता सांगितली कुणाला माहिती? फक्त अर्जुनालाच सांगितली. का? त्याचं कारण एक आहे, सांगणाराही वक्ता तसाच लागतो आणि ऐकणारा सुद्धा तसाच लागतो. जर दोघाचा जर मेळ जर बसला तर छान स्वरूपामध्ये असणारी ती कथा होते बरं का. नाही तर सांगणारा सांगतच राहिला आणि पाठीमागे बसला. कसा त्याचा हिशोब काय? अजिबात नाही बरं का. हा, सांगणाऱ्यांना व्यवस्थित गीता सांगावी आणि ऐकणाऱ्यांना व्यवस्थित असणारी गीता ऐकावी. महाराज, अर्जुनानं गीता कशी ऐकली? अंगावर जेवढे रोम होते का नाही, रोम, लक्ष करा, अंगावर जेवढे केस होते का नाही, अहो हे कान तर सोडून द्या, सगळ्या शरीराचे त्यानं कान केले आणि ती भगवत गीता ऐकली. त्याचा महिमा पुढे असा घडला, न विसंबे तया पुरुषोत्तम. त्याला देवानं मात्र अजिबात विसरलं नाही. का विसरलं नाही? युद्धाच्या प्रसंगाच्या अगोदर श्रीकृष्णाने एकच वाक्य बोललं दुर्योधनाला, एका साईडला माझं सैनिक आणि एका साईडला मी एकटा, पण धनुष्यबाण हातामध्ये घेणार नाही. पण ज्यानं गीता ऐकली का नाही, लक्ष करा, ज्यानं गीता ऐकली, शेवटी त्याच्या करता संकट आल्याच्या नंतर स्वतःचा नेम सुद्धा मोडला बर का, नेम सुद्धा मोडून टाकला. ऐका, याला दोन दृष्टांत देतो. नंबर एक, भीष्माचार्यांनी समून पण केला, उद्याच्याला एक सुद्धा पांडव जीवन दाखवणार नाही. भीष्म पण केला खरा, एक सुद्धा पांडव उद्याच्याला जीवन दाखवणार नाही. महाराज, ज्या वेळेला भीष्माचार्याने बाण सोडण्याकरता सुरुवात केली आणि अर्जुन पाठीमाग रथामध्ये होता, भीष्माचार्याचे बाण येऊन अर्जुनाला लागू लागले. अर्जुन पाठीमाग बघतो तर अर्जुन मूर्छित अवस्थेमध्ये पडलेला आहे. भीष्माचार्य बाण सोडतात. देवाला हे सहन झालं नाही. देवाला निर्णय घेतला, माझा अर्जुन आता जिवंत राहत नाही. दोन स्वरूपामध्ये सांगतो. तिथं देवानं सुदर्शन चक्रालाही आज्ञा दिली आणि भीष्माचार्याकडे धावले. आणि कुठं कुठं असं वर्णन आहे, ज्या रथावर विराजमान होते रथाचं चाक काढलं. गोष्ट लक्षात येते का? रथाचं चाक काढलं आणि म्हाताऱ्याच्या डोक्यामध्ये घालण्याकरता धावले. लक्षात आलं का? न विसंबे पुरुषोत्तम तया लागी. याच्या पुढलं वाक्य आहे का, सगळं युद्ध संपलं, पण युद्ध संपल्याच्या नंतर अर्जुनाला मारण्याकरता त्या रथावर सगळी शक्ती टाकली होती. दररोजचा नेम असा होता, दररोजचा नेम, ड्रायव्हरनं अगोदर खाली उतरायचं. लक्ष करा बर का, ड्रायव्हरनं अगोदर खाली उतरायचं. ढिलं पडू नका. हा, चहा आहे पुन्हा कीर्तन सुटल्याच्या नंतर. हा, ड्रायव्हरनं अगोदर खाली उतरायचं, अर्जुनाला असा हात द्यायचा आणि अर्जुनाला खाली उतरायचं. पण शेवटच्या दिवशी कृष्णानं काय केलं, अर्जुना आज थोडा फेर बदल बर का. आज एक काम करायचं, अगोदर तू खाली उतरणार, त्याच्या नंतर मी उतरणार. अर्जुनानं सांगितलं, देवा जरा बदलते बर का काम, जरा मालक मी आहे, सारथित्व आहे. देवानं सांगितलं, निर्णय जर बदलला तर गंगा पूजन आजच तुझं. हा, शेवटी काय केलं, अर्जुन ऐकत नाही. देवानं धक्का देऊन त्याला खाली उतरलं आणि श्रीकृष्ण भगवंतानं उडी खाली टाकली. तेवढा रथ असणारा जळून गेला. न विसंबे पुरुषोत्तम तया लागी. जेवढं पाठ केलं होतं एका जनाला